नमस्कार, मी मधुरिमा। आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MH सेट 2019चा क्वेश्चन पेपर। माझ्या प्रीवियस व्हिडिओमध्ये मी डिस्कस केले होते 30 क्वेश्चन्स आणि ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 31 क्वेश्चन पासून डिटेल ॲनालिसिस बघणार आहोत, डिटेल डिस्कशन बघणार आहोत ह्या पर्टिक्युलर प्रत्येक क्वेश्चन्सचं। आता इथे बघा 31 क्वेश्चन बघतोय। 31 क्वेश्चन काय विचारलाय, लिव्हर इज द प्रिन्सिपल साइट ऑफ सिंथेसिस ऑफ, म्हणजे लिव्हर ही काय आहे, एक साइट आहे जिथे कशाचं जास्तीत जास्त सिंथेसिस होते हा प्रश्न विचारलाय। प्रिन्सिपल सिंथेसिस ऑप्शन दिलेत प्लाझ्मा अल्ब्युमिन, प्लाझ्मा ग्लोब्युलिन, विटॅमिन B12 आणि विटॅमिन C। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लिव्हर काय आहे तर लिव्हर हा एक इंटरनल ऑर्गन आहे जो की लार्जेस्ट ऑर्गन म्हणू शकतो इंटरनलचा। लिव्हर चे फंक्शन्स काय तर तो डिटॉक्सिफिकेशनमध्ये काम करतो, प्रोटीन सिंथेसिसमध्ये काम करतो आणि खूप सारे वेगळे वेगळे मेटाबॉलिक फंक्शन्स आहेत लिव्हरचे। आता बघूया डायग्रामॅटिकली लिव्हरबद्दल। हा लिव्हर तुम्हाला दिसतोय ट्रायंग्युलर शेपमध्ये, याचे दोन लोब्स आहेत। अशा प्रकारे हा लिव्हर आहे ट्रायंग्युलर शेप सोबत आणि तो कनेक्टेड आहे। कुठे प्रेझेंट आहे तर आपल्या स्टमकच्या वरच्या साईडने हा लिव्हर प्रेझेंट आहे। लिव्हरच्या खालच्या साईडला इथे ग्रीन कलरची जी आहे ती बाईल ग्लँड आहे जी की बाईल डक्ट सिक्रेट करत असते। जो बाईल डक्ट किंवा जो बाईल फ्लुइड आहे तो काय होत असतो तर आपल्या स्टमकमध्ये सिक्रेट होत असतो, इंटेस्टाईनमध्ये सिक्रेट होत असतो। मग तो कशासाठी लागतो तर ॲब्झॉर्प्शनसाठी, फूड डायजेशन ह्या सगळ्या प्रोसेससाठी तो लागत असतो। आता लिव्हर हा जो ट्रायंगल शेप आहे तर लिव्हरला दोन डिव्हिजनमध्ये आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो आणि म्हणू शकतो की लिव्हर हा काय आहे तर बायलोब्ड ऑर्गन आहे। आता बघूया, लिव्हर इज द मेटाबॉलिकली कॉम्प्लेक्स ऑर्गन इन द एंटायर बॉडी। इट इज द लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हर 500 डिस्क्रीट फंक्शन्स। म्हणजे टोटल किती फंक्शन करतोय आपला लिव्हर, 500 डिस्क्रीट फंक्शन्स कॅरी आउट करतोय। जसं तुम्ही जर तुमचं आजारी पडलात तर तेव्हा आपण काय करतो, जनरली अँटीबायोटिक्स घेतो। ओव्हरडोस जर झाला तर त्याचं डिटॉक्सिफिकेशन कोण करत असतं तर तो लिव्हर करत असतो। सो लिव्हर खूप सारे फंक्शन्स करतो। मग प्रायमरी फंक्शन्स कुठले कुठले लिव्हरचे, एक आहे डिटॉक्सिफिकेशन, त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस, त्यानंतर प्रोडक्शन ऑफ बायोकेमिकल्स, काही बायोकेमिकल्सही सिक्रेट प्रोड्यूस करतो लिव्हर। अँड अदर फंक्शन्स इज द लिव्हर प्रोड्युसेस अल्ब्युमिन अँड इट इज द मेजर ऑस्मोलर कंपोनेंट ऑफ द ब्लड सीरम। आपल्या ब्लड सीरममध्ये जास्तीत जास्त कशाचं प्रमाण आहे तर अल्ब्युमिनचं आहे। आणि हा अल्ब्युमिन कुठून आलाय तर हा अल्ब्युमिन सिक्रेट केलाय लिव्हरने। सो द ऑप्शन ह्यामधलं ऑप्शन ए इज द करेक्ट। प्लाझ्मा अल्ब्युमिन हा काय तर प्रिन्सिपल सोर्स आहे जो की सिंथेसाइज केला जातो लिव्हर थ्रू। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय, विच वन ऑफ द फॉलोइंग म्युटाजेन कॅन ॲड द अल्किल ग्रुप टू द ग्वानिन रिझल्टिंग इन द डायरेक्ट मिसपेअरिंग विथ द थायमिन। आता इथे पार्ट येतो तुमचा म्युटेशनचा पार्ट येतो। म्युटेशनच्या पार्टमध्ये बघा इथे विचारले विच वन ऑफ द फॉलोइंग। आता जनरली आपल्याला पेअरिंग काय माहिती आहे की ग्वानिन हा कशासोबत पेअर करतो, सायटोसिन सोबत, आणि थायमिन कशासोबत पेअर करतो तर ॲडेनिन सोबत। पण होतं काय इथे अशा प्रकारचं काही म्युटेशन होतं की हा जो ग्वानिनचा ग्रुप आहे त्यावरती एक अल्किल ग्रुप ॲड होतो आणि हा जो अल्किल ग्रुप ॲड होतो ग्वानिन बरोबर, तर ग्वानिन जो आहे तो सायटोसिन सोबत इंटरॅक्ट न करता इट डायरेक्ट मिसपेअरिंग विथ व्हॉट, इट डायरेक्ट मिसपेअरिंग विथ द थायमिन। मग ग्वानिन कशासोबत पेअरिंग करायला लागतो, थायमिन सोबत। मग असा कुठला म्युटाजेन आहे जो म्युटेशन अशा टाईपचं कॉज करतो तर विचारले अल्किल ग्रुप। ह्यावरून तुम्हाला एक हिंट मिळाली असेल, अल्किल ग्रुप। आता 5 ब्रोमो युरॅसिल ऑप्शन दिलेत, त्यानंतर UV रेज, त्यानंतर अक्रिडिन ऑरेंज आणि त्यानंतर इथिल मिथिन सल्फोनेट। सो इथिल मिथेन सल्फोनेट इज व्हॉट की हा इथिल ग्रुप जो आहे तो एक अल्किल ग्रुप आहे जो की ॲड केला जातो ग्वानिनवरती। आणि ग्वानिनवरती तो ॲड झाल्यामुळे ग्वानिनच्या स्ट्रक्चरमध्ये मॉडिफिकेशन होतं आणि मॉडिफिकेशन झाल्यामुळे ग्वानिन हा सायटोसिनसोबत पेअरिंग न करता तो मिसपेअरिंग करतो थायमिनसोबत। आता डायग्रामॅटिकली डिटेलमध्ये बघूयात। बघा इथे स्ट्रक्चर दिले ग्वानिनचं। ग्वानिन हा काय आहे तर ग्वानिन हा एक प्युरिन आहे बरोबर, आणि ग्वानिन जो आहे प्युरिन असल्यामुळे आपल्याला माहिती आहे प्युरिनचं स्ट्रक्चर काय आहे, डबल रिंग स्ट्रक्चर अशा टाईपमध्ये हे ग्वानिनचं स्ट्रक्चर आहे। आता ग्वानिनमध्ये इथे काय झालं, हा
म्युटाजन यूज केला. कुठला म्युटाजन? इथिल मिथेन सल्फोनेट. आता बघा इथे इथिल मिथेन सल्फोनेट ग्रुप ॲड झाला. इथिल मिथेन सल्फोनेट ग्रुप ॲड झाल्यामुळे काय झालं, O6 इथिल ग्वानिन म्हणजे 6th ग्रुप जो 6 कार्बन जो आहे ग्वानिनचा त्याच्यावरती इथिल ग्रुप ॲड झाला आणि त्यामुळे त्याची मिसपेअरिंग कोणासोबत झाली तर थायमिन सोबत. ठीक आहे. सो ह्याचं कन्वर्जन कसं झालं, GCचं कन्वर्जन झालं AT सोबत. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपमध्ये ट्रान्झिशन झालेलं आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज द इथिल मिथेन सल्फोनेट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हॉक्स जीन्स आर द क्रिटिकल, डेव्हलपमेंटलमधला क्वेश्चन आहे. हॉक्स जीन आर द क्रिटिकल फॉर द प्रॉपर प्लेसमेंट ऑफ द सेगमेंट स्ट्रक्चर्स ऑफ द ॲनिमल ड्युरिंग द अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट एक्सेप्ट. प्रश्न विचारला आहे, हॉक्स जीन जो आहे त्याचं एक फंक्शन आहे ज्याला आपण होमिओटिक जीन पण म्हणतो. काय फंक्शन आहे त्याचं, की तो काय करतो की प्रत्येक सेगमेंट ॲनिमलचं सेगमेंट, फॉर एक्झाम्पल मी हेड कन्सिडर केलं तर हेड टू टेलपर्यंत कुठला सेगमेंट कुठे ठेवायचं हे सगळं कोण डिसाईड करतं, तर हा हॉक्स जीन डिसाईड करत असतो. मग त्यांनी विचारलं की हे खालचे जे दिलेले फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन हॉक्स जीन करतो, पण एकच असं फंक्शन आहे जो की हॉक्स जीन करत नाही, म्हणून विचारलं एक्सेप्ट. मग काय ऑप्शन्स काय दिलेत, डिफरंट वर्टिब्री ऑफ द ह्युमन्स, त्यानंतर सीकम इन ह्युमन्स, त्यानंतर अँटेना इन द फ्रूट फ्लाईज, त्यानंतर विंग्स इन द फ्रूट फ्लाईज. आता बघूयात डिटेल हॉक्स जीनबद्दल. हॉक्स जीन आहे काय. What are the Hox genes? The term Hox is the contraction of the homeobox of which the Hox genes are subset in the field of genetics. जसं मी तुम्हाला सांगितलं की होमिओबॉक्सला शॉर्टमध्ये हॉक्स जीन म्हणतो. So the group of the related genes that controls the body plans of the embryo along the head tail axis. म्हणजे बॉडीचा प्लान की कुठे विंग्स असतील, कुठे त्यांचे 4 legs असतील, कुठे हाइंड लेग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी कोण डिसाईड करतं, तर ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करतो हा हॉक्स जीन. द हॉक्स प्रोटीन डिटरमाइन्स द टाईप ऑफ अपेंडेजेस, कुठल्या टाईपचे अपेंडेजेस डिसाईड करतो. लेग्स कुठे असणार आहेत हे डिसाईड करतो, त्यानंतर अँटेना कुठे असणार आहे तो डिसाईड करतो ड्रॉसोफिलामध्ये, त्यानंतर विंग्स कुठे असणारे इन फ्रूट फ्लाईज हे डिसाईड करतो. ऑर ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द वर्टिब्रा, म्हणजे ह्युमन्समध्ये जर हॉक्स जीन असेल तर तो वर्टिब्रल कॉलम डिसाईड करतो की कशा पद्धतीने तो अरेंज झाला पाहिजे अँड दॅट विल फॉर्म्स अ सेगमेंट. नेक्स्ट काय फंक्शन आहे, इट कन्फर्स द सेगमेंटल आयडेंटिटी बट डू नॉट फॉर्म्स द ॲक्च्युअल सेगमेंट देमसेल्स. ईच हॉक्स जीन कंटेन्स अ वेल कन्झर्व्ड DNA सिक्वेन्स नोन ॲज द होमिओबॉक्स. हा जो हॉक्स जीन आहे त्याच्यामध्ये कन्झर्व्ड सिक्वेन्स आहे. कन्झर्व्ड सिक्वेन्स म्हणजे वर्षानुवर्षे जी सिक्वेन्स पिढ्यानं पिढ्या जी सिक्वेन्स ॲज इट इज ट्रान्सफर होते, जी कन्झर्व केलेली आहे त्याला आपण कन्झर्व्ड सिक्वेन्स म्हणतो. आणि ही जी कन्झर्व्ड सिक्वेन्स आहे ती आहे तुमच्या हॉक्स जीनमध्ये. हॉक्स जीन्स आर द सबसेट ऑफ द होमिओबॉक्स ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर जीन्स. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल काय काय फंक्शन आहे. लेग्स, अँटेना कुठे ठेवायचा आहे, लेग्स कुठे ठेवायचे, विंग्स कुठे ठेवायचे फ्रूट फ्लाईजमध्ये, ह्युमन्समध्ये वर्टिब्रा कुठे ठेवायचं आहे. आता पुन्हा एकदा वळूयात आपल्या मागच्या स्लाईडकडे. हॉक्स जीन्सचे ऑप्शन्स दिलेत बघा. हे सगळे फंक्शन करतो पण एक कुठलं तरी फंक्शन करत नाही. आत्ता बघितलं आपण की डिफरंट वर्टिब्राज ऑफ द ह्युमन्स, ह्युमनमध्ये जर असेल तर वर्टिब्रा डिसाईड करतो, त्यानंतर अँटेना इन द फ्रूट फ्लाईज डिसाईड करतो, विंग्स पण फ्रूट फ्लाईजमध्ये डिसाईड करतो. मग कुठली गोष्ट डिसाईड नाही करत, सीकम इन द ह्युमन्स. त्यामुळे आन्सर काय झालं तुमचं, सीकम इन द ह्युमन्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. म्युटेशन इन विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोटीन्स विल इनिबिट द रिकॉग्निशन ऑफ द मिसमॅच बेस पेअर ड्युरिंग द DNA रिपेअर. प्रश्न विचारलाय, जेव्हा तुम्ही प्रश्न वाचत असता तेव्हा केअरफुली वाचा. इथे विचारले म्युटेशन इन, मग अशा कुठल्या प्रोटीनमध्ये जर म्युटेशन झालं तर तो प्रोटीन ते काम करणं सोडून देईल. मग ते कुठलं काम, तर इथे विचारलंय रिकॉग्निशन ऑफ, इनिबिट द रिकॉग्निशन ऑफ द मिसमॅच बेस पेअर्स. म्हणजे नॉर्मली इथे एक बेस पेअर होती, फॉर एक्झाम्पल हा आपला DNA, त्याची बेस पेअर होती AT किंवा एखादी मिसमॅच बेस पेअर म्हणल्यावर AG फॉर एक्झाम्पल बेस पेअर होती. आता ही जी मिसमॅच बेस पेअर आहे त्याला एक असा प्रोटीन आहे जो की रिकॉग्नाइज करत असतो.
पण त्या प्रोटीनमध्ये काय झालं, म्युटेशन झालं आणि म्युटेशन झाल्यामुळे त्या प्रोटीनने काय केलं, ह्याला रिकॉग्नाइज केलंच नाही. मग असा कुठला प्रोटीन आहे, ऑप्शन दिले म्यूट एच, म्यूट एस, UVRD आणि म्यूट यल, हे 4 ऑप्शन्स आहेत. आता बघूयात डिटेल. मिसमॅच रिपेअर इन प्रोकॅरियोट्समधून हा क्वेश्चन विचारला गेला, म्हणजे म्युटेशन्सवरती क्वेश्चन्स बऱ्याचदा येतात किंवा जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारतात म्युटेशन्सवरती किंवा म्युटेशन रिपेअर. सो मिसमॅच रिपेअर इन द प्रोकॅरियोटिक सिस्टीम आपण बघतोय. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे मिसमॅचिंग दिसते. मिसमॅचिंग इथे टी आहे आणि इथे जी आहे. टी सोबत नॉर्मली पेअर कोण करतो, ए पेअर करत असतो, पण इथे पेअरिंग कोणासोबत दिसते, जी सोबत, म्हणजे ही काय झाली, मिसपेअरिंग झाली. मग आता ही जी मिसपेअरिंग आहे तर त्याला रिकॉग्नाइज कोण करतो, तर म्यूट एस नावाचा प्रोटीन जो आहे तो नॉर्मली रिकॉग्नाइज करत असतो. म्यूट एसने रिकॉग्नाइज केल्याच्या नंतर तिथे रिक्रुटमेंट होती म्यूट यल आणि म्यूट एच अशा 2 प्रोटीनची. म्यूट एचचं फंक्शन काय, तर म्यूट एच काय करत असतो, तर हा फॉर एक्झाम्पल इथे मिसमॅचिंग झाली, त्याच्या अगोदर काय करत असतो, तर अगोदर इथूनच निक क्रिएट करतो किंवा स्प्लाइस किंवा कट तयार करतो. त्यानंतर एक्झोन्यूक्लिएजेस येतात, मग एक्झोन्यूक्लिएजेस पूर्ण तो कट रिमूव्ह आउट करतात. त्यानंतर DNA पॉलिमरेज येतो आणि DNA पॉलिमरेज काय करतो, तर जिथे मिसमॅच झालेली आहे त्याच्या अगेन्स्ट, टीच्या अगेन्स्ट ए हा नायट्रोजनस बेस ॲड करतो. हा काय झाला तुमचा मिसमॅच रिपेअर सिस्टीम इन द प्रोकॅरियोट्स. बघा म्यूट एसचं फंक्शन काय, रिकॉग्निशन ऑफ द मिसमॅचेस. मग असं क्वेश्चन येऊ शकतो नेक्स्ट तुमच्या पेपरमध्ये की म्यूट एचचं फंक्शन काय, इट निक्स 1 स्ट्रँड अहेड ऑफ द म्युटेशन. म्युटेशनच्या अगोदर तो काय करतोय, तर निक क्रिएट करतो. सो हा फंक्शन कशा झाला, म्यूट एचचा. A helicase and exonuclease are recruited to remove the base pair including the mismatch. आणि त्यानंतर DNA पॉलिमरेज काय करतो, जो काही गॅप इथे क्रिएट झालेला होता तो गॅप फिल करण्याचं काम करतो DNA पॉलिमरेज 3. आता तुम्हाला लक्षात आलं म्यूट एसचं फंक्शन काय, रिकॉग्निशन. मग क्वेश्चन बघा, म्युटेशन इन विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोटीन्स विल इनहिबिट द रिकॉग्निशन ऑफ द मिसमॅच. म्हणजे म्यूट एसमध्ये जर म्युटेशन झालं तर म्यूट एस रिकॉग्नाइज करू शकत नाही आणि त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन आहे म्यूट एस. म्यूट एसच कशामध्ये इन्व्हॉल्व असतो, रिकॉग्निशनमध्ये इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर बघूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. डॅश डॅश इज इन्व्हॉल्व्ड इन द स्पेसिफिकेशन ऑफ द जर्म सेल्स इन द ॲनिमल स्टडीज. काय कुठली अशी गोष्ट आहे की जी इन्व्हॉल्व होते इन द स्पेसिफिकेशन ऑफ द जर्म सेल्स इन द ॲनिमल स्टडीज. आता ऑप्शन आहे SRY, SOX9, WNT4 आणि वासा. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे वासा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 बघूयात. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलं, द लॅगिंग स्ट्रँड ऑफ द DNA इज रेप्लिकेटेड इन द शॉर्ट पीसेस बिकॉज ऑफ. लॅगिंग स्ट्रँड जो आहे DNAचा तो शॉर्ट पीसेसमध्ये काय होतो, तर फॉर्म होत असतो. मग आता हा कशामुळे, तर ऑप्शन दिले द लिमिटेशन ऑफ स्पेस, अदरवाइज द हेलिक्स विल बिकम द डिस्टॉर्टेड, किंवा द DNA पॉलिमरेज कॅन सिंथेसाइज इन 1 डायरेक्शन ओनली, और टू मेक द प्रूफ रीडिंग इझियर. मग आता आपल्याला माहिती आहे की DNA रेप्लिकेशन तुम्ही वाचलं असेल. DNA रेप्लिकेशनमध्ये जसं हा जो आहे फॉर एक्झाम्पल हा DNA आहे, मग रेप्लिकेशनमध्ये इथे काय होणार आहे, वाय स्ट्रँड फॉर्म होणार आहे किंवा वाय शेप स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. एक स्ट्रँड जो आहे तो कंटिन्युअस असणार आहे ज्याला आपण लीडिंग म्हणतो, आणि लॅगिंग स्ट्रँड म्हणजे काय, तर तो डिस्कंटिन्युअस फॉर्ममध्ये फॉर्म होत असतो. का, कारण की इथे खूप सारे प्रायमर्स ॲड केलेले असतात आणि मग त्या प्रायमर्स काय करत असतात, तर OH फ्री ग्रुप अवेलेबल करून देतात. त्यामुळे काय होतं, तर DNA पॉलिमरेज नवीन न्यूक्लियोटाइड्स इथे ॲड करू शकतो. आता बघा डायग्राममध्ये हा जो आहे हा DNAचा टेम्पलेट आहे. इथे DNA सिंथेसिस होत नाही आहे, DNA पॉलिमरेज जरी असेल तरीसुद्धा. का, कारण की DNA पॉलिमरेज वर्क करतो 5' to 3' डायरेक्शनमध्ये, आणि हा जो स्ट्रँड आहे तो कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, तर हा स्ट्रँड आहे 3' to 5' डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. मग 5' to 3' डायरेक्शनमध्ये काम करण्यासाठी इथे काय करावं लागेल, आपल्याला सगळ्यात अगोदर प्रायमर ॲड करावं लागेल. हा जो ग्रीन कलरचा हा काय प्रायमर ॲड केल्यामुळे काय होतं, तर फ्री 3' OH ग्रुप इथे अवेलेबल होतो. इथे अवेलेबल झाल्यामुळे काय होणार आहे, इथे DNA पॉलिमरेज येईल आणि DNA पॉलिमरेज काय करेल, तर नेक्स्ट न्यूक्लियोटाइड इथे ॲड करेल.
हे जे फ्री न्यूक्लियोटाइड्स दिसत आहेत ते ॲड करणार आहे, पण डायरेक्शन कोणतं एकच आहे, कोणतं 5' to 3' डायरेक्शन, आणि त्यामुळे काय होतं तर इथे निक्स क्रिएट होत असतात. So the option is C is corrected. The DNA polymerase can synthesize in one direction only, and that's why the lagging strand of the DNA is replicated in the short pieces. Next question बघा. In the ATP synthase of the mitochondria, dash subunit has the ATP or ADP binding site. आता हा क्वेश्चन विचारला आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कुठे कॅरी आउट होते तर मायटोकॉन्ड्रियावरती. ATP सिंथेसवरून लक्षात आलं असेल की हा काय करतो तर सिंथेसिस करतो. फॉर एक्झाम्पल हा मायटोकॉन्ड्रिया हा त्याचा इंटरनल फोल्डिंग मेम्ब्रेन आहे, हा फोल्डेड मेम्ब्रेन आहे. आता ह्याच्यामध्ये काही सिरीज आहे प्रोटीन्सची आणि इथे आहे तुमचा ATP सिंथेस. हा ATP सिंथेस काय करत असतो तर हायड्रोजन्सची यूज करून काय करत असतो तर इथे ATP सिंथेसाइज करत असतो. मग आता ह्याचे सब युनिट्स पण आपल्याला माहिती पाहिजे, स्ट्रक्चर पण आपल्याला माहिती पाहिजे. ATP सिंथेसचं स्ट्रक्चर काय तर ATP सिंथेसच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय प्रेझेंट आहे तर अल्फाचे 3 सब युनिट्स प्रेझेंट आहे, त्यानंतर बीटाचे 3 सब युनिट्स प्रेझेंट आहे, त्यानंतर AB सब युनिट प्रेझेंट आहे, गामाचा एक सब युनिट प्रेझेंट आहे, आणि Cचे जे आहेत ते 9 to 12 सब युनिट प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग हा वरचा जो पार्ट आहे जो या साईडने आहे त्याला आपण म्हणतो F1 पार्टिकल, आणि खालच्या साईडने जो येणार आहे हा जो राऊंड पार्ट आहे C912 तर ह्याला आपण म्हणतो F0 पार्ट. ठीक आहे. आता विचारलंय की ATP सिंथेस मायटोकॉन्ड्रियामध्ये सब युनिट जे आहेत ATP आणि ADP एक्झॅक्टली कोणत्या सब युनिटला बाइंड होतात. आता डिटेल स्ट्रक्चर बघूयात. बघा इथे स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की हा जो आहे हा F1चा पार्ट आहे, हा जो आहे हा F0चा पार्ट आहे. म्हणजे हा मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या साईडने आहे, हा बाहेरच्या साईडने, आणि इथून त्या मायटोकॉन्ड्रियाचे आउटर कव्हरिंग आहे, आणि हा इनर मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आता इथे बघा हा अल्फाचा एक सब युनिट, अल्फाचा एक सब युनिट, अल्फाचा एक सब युनिट, बीटाचे 3 सब युनिट जे ब्लूने डिनोट केले, हा गामा जो आहे तो होल्ड करतोय, आणि हा एप्सिलॉन आहे जो कंटिन्युअस राउंडिंग, कारण की ही जी सी रिंग आहे ती कंटिन्युअस अशी राउंड राउंड फिरत असते. मग किती सब युनिट आहे Cचे 9 to 12 सब युनिट्स जनरली असतात. आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल ATP आणि ADP सब युनिट कुठल्या बाइंडिंग साइटला प्रेझेंट आहे तर अल्फा बाइंडिंग साइटला प्रेझेंट आहे. सो ऑप्शन अल्फा इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर क्वेश्चन बघूयात 38. इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी द फिक्सेटिव्ह यूज्ड फॉर द प्लांट मटेरियल इज. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीचे 2 टाइप्स आहे तुम्हाला माहिती असेल, एक सेम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि दुसरा जो आहे तो टेम ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, असे 2 पार्ट्स आहे. आणि हा जो क्वेश्चन विचारला गेला आहे तो अप्लाइडमधून टेक्निक्समधून मायक्रोस्कोपीवरती एक तरी क्वेश्चन्स विचारले जातो. त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मायक्रोस्कोपीमध्ये तर त्याला स्टडी जरूर करा. ऑप्शन दिलेत अल्कोहोल, फिक्सेटिव्ह विचारले काय यूज केलं, त्यानंतर ॲसिटिक अल्कोहोल, त्यानंतर ग्लुटरल डिहाइड अँड फॉर्मल्डिहाइड, हे 4 ऑप्शन दिले. आता सगळ्यात अगोदर बघूयात की स्टेप्स काय जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर एखादा सॅम्पल बघायचं असेल तर त्याच्या काय स्टेप्स आहेत त्या अगोदर बघूयात. आता बघा स्टेप 1 प्रायमरी फिक्सेटिव्ज विथ द अल्डिहाइड प्रोटीन. ठीक आहे. पहिली स्टेप काय फिक्सेशनची स्टेप आहे. प्रोटीन्स आर द क्रॉस लिंक्ड बाय द ग्लुटरल्डिहाइड टू स्टॅबिलाइज द अल्ट्रा स्ट्रक्चर बिफोर द फर्दर प्रोसेसिंग. ह्या फर्स्ट लाईनमध्येच तुम्हाला आन्सर मिळालं. ठीक आहे. आता जर क्वेश्चन फर्स्ट स्टेपवरती विचारला तर स्टेप 2 पण माहिती पाहिजे, 3 पण माहिती पाहिजे. मे बी जर त्यावरती क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला आन्सर येऊ शकतं. स्टेप 2 काय सेकंडरी फिक्सेशन. हा झाला प्रायमरी फिक्सेशन, नंतर सेकंडरी फिक्सेशन. सेकंडरी फिक्सेशन कशाने करतात तर लिपिड्सने करतात. मग लिपिड्स कुठला आहे ऑस्मियम टेट्रॉक्साइड हा एक लिपिड आहे. सो बायलिपिड मेम्ब्रेन्स आर फिक्स्ड टू प्रिव्हेंट देअर एक्स्ट्रॅक्शन बाय द सॉल्व्हंट ड्युरिंग द डिहायड्रेशन. त्यानंतर विचारली आहे थर्ड स्टेपमध्ये काय करतात तर डिहायड्रेशन करतात. डिहायड्रेशन सिरीज विथ द सॉल्व्हंट. मग ऑब्वियसली डिहायड्रेशन इथेनॉल किंवा ॲसिटोनने करू शकतात ते, त्यामुळे डिहायड्रेशनमुळे काय होणार इव्हॉपरेट होणार आहे, ड्राय होणार आहे. सो फिक्स्ड स्पेसिमन इज डिहायड्रेटेड बाय द इन्क्युबेशन इन द सिरीज ऑफ इथेनॉल अँड ॲसिटोन सोल्युशन.
आता फर्स्ट प्रायमरी फिक्सेशन, सेकंडरी फिक्सेशन, डिहायड्रेशन, फोर्थ स्टेप आहे ड्राईंग, अलाउइंग ॲसिटोन और इथेनॉल टू सिम्पली इव्हॅपोरेट फ्रॉम द सॅम्पल सरफेस, आणि त्यामुळे काय होणार आहे, तो जो सॅम्पल आहे तो ड्राय होणार आहे. त्यानंतर माउंटिंग करणार आहे. स्पेसिमन इज माउंटेन ऑन द मेटल स्टब युझिंग द स्टिकी कार्बन डिस्क विच इज इन्क्रीजेस द कंडक्टिव्हिटी. आणि स्टेप 6 काय तर स्पुटर द कोटिंग विथ द कंडक्टिव्ह मटेरियल. असं कंडक्टिव्ह मटेरियल तुम्ही यूज करा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सॅम्पल टाकणार आहे. सो टू प्रिव्हेंट द चार्ज बिल्डअप ऑन द स्पेसिमेन सरफेस इट इज कोटेड विथ द कंडक्टिव्ह मटेरियल. अँड स्पेसिफिकली कंडक्टिव्ह मटेरियल इथे जे यूज करतात ते गोल्ड वगैरे यूज करतात. सो अशा प्रकारे 4 स्टेप आहे. फर्स्ट स्टेपमध्येच तुम्हाला आन्सर कळालं, अल्डिहाइड्स यूज करतात आणि त्यामध्ये पण कोणता तर ग्लुटरेल्डिहाइड यूज करतात. सो क्वेश्चन बघा, प्लांट मटेरियलमध्ये फिक्सेटिव्ह काय यूज करतात तर ऑप्शन आहे ग्लुटरेल्डिहाइड. सो दिस इज द ऑप्शन ग्लुटरेल्डिहाइड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 39. कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी ऑफ द कॅम्बियम इन द स्टेम लीड्स टू. कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी जर कॅम्बियमची झाली तर काय त्या स्टेममध्ये काय होणार आहे, त्या स्टेममध्ये काय होणार आहे तर इथे बघा रिंग पोरस स्ट्रक्चर दाखवलेलं, म्हणजे अशा टाईपच्या रिंग पोरस स्ट्रक्चर दाखवतात. सो जेव्हा कॅम्बियमची ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस नसते, इनिशियल स्टेटमध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसेल तुमच्या वूडचं किंवा स्टेमचं, अशा टाईपमध्ये तुम्हाला स्टेमचं स्ट्रक्चर दिसेल. त्यानंतर कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी होते, मग सेमी रिंग पोरस, पहिल्यांदा रिंग पोरस होतं त्यानंतर सेमी रिंग. आता तुम्ही बघितलं तर हे राऊंड छोटे छोटे होत आहे, ह्या रिंग्स ज्या आहेत छोटे छोटे होत चालल्या. सो सेमी रिंग स्ट्रक्चर अशा प्रकारे. आणि त्यानंतर कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी राहिली तर अशा टाईपमध्ये पोरस रिंग स्ट्रक्चर फॉर्म होतं. जनरली वूड्समध्ये दिसलं आपल्याला हे. सो अशा टाईपमध्ये छोटे छोट्या पोरसच्या रिंग्स आहेत. सो कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी ऑफ द कॉम्बियम इन द स्टेम लीड्स टू द ऑप्शन विचारले डिफ्यूज पोरस वूड, त्यानंतर रिंग पोरस वूड, फायब्रस वूड, सेमी रिंग पोरस वूड. कंटिन्युअस असल्यामुळे काय होणार आहे डिफ्यूज पोरस वूड ही ॲक्टिव्हिटी तिथे दिसणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघूयात 40 नंबरचा. इन लेशमॅनिया इट वॉज शोन दॅट द मिनी सर्कल, एक मिनी सर्कल म्हणजे हा जीन स्ट्रक्चर आहे लेशमॅनियाचा, तर त्याच्यामध्ये ऑप्शन विचारले इन द मिनी सर्कल एनकोड्स द गाईड RNA, ज्याला आपण gRNA म्हणतो मॉलिक्युल्स, इन्व्हॉल्ड इन द RNA एडिटिंग ऑफ द मॅक्झी सर्कल क्रिप्टोजिन. त्यानंतर सेकंड ऑप्शन विचारले एनकोड्स द गाईड gRNA मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड इन द RNA एडिटिंग ऑफ द मिनी सर्कल क्रिप्टोजिन. त्यानंतर क्वेश्चन विचारला एनकोड्स द मायक्रो RNA, एनकोड्स द नॉन कोडिंग RNA. आता बघूयात मिनी सर्कल. बघा हा जो आहे लेशमॅनियाचा मिनी सर्कलचं जीनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथे तुम्हाला दिसतोय ब्लॅकमध्ये जो डिनोट केलेला आहे तो काय आहे gRNA. हा gRNA जो आहे हा gRNA हा ज्याला आपण गाईड RNA मॉलिक्यूल म्हणतो दॅट इज इन्व्हॉल्ड इन द RNA एडिटिंग. पण कोणाच्या RNA एडिटिंगमध्ये तर मॅक्सी सर्कलच्या RNA एडिटिंगमध्ये. म्हणजे मॅक्सी सर्कल अशा टाईपमध्ये असतं आणि हा मिनी सर्कल अशा टाईपमध्ये असतो. आणि हा जो गाईड RNA आहे तो मॅक्झी सर्कलच्या एडिटिंगमध्ये इन्व्हॉल्ड असतो. सो द करेक्ट ऑप्शन इज द मॅक्झी सर्कल क्रिप्टोजिन, एडिटिंग ऑफ द मॅक्झी सर्कल क्रिप्टोजिन. नेक्स्ट क्वेश्चन बघा 41. विथ द रेफरन्स टू द प्लांट्स मायक्रो प्रोपॅगेशन इन विट्रो मीन्स. 12th मधून क्वेश्चन विचारले, खूप इझी आहे. मायक्रो प्रोपॅगेशन करतो इन विट्रो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो. मायक्रो म्हणजे काय छोटे छोटे, मायक्रो मिनी. सो रेफरन्स मायक्रो प्रोपॅगेशन इन विट्रो मीन्स प्रोपॅगेशन ऑफ द टीनी प्लांट्स. त्यानंतर छोटे छोट्या प्लांट्सचं प्रोपॅगेशन करतो किंवा प्रोडक्शन ऑफ द लार्ज नंबर ऑफ द प्रोजेनी प्लांट्स, production of the plants at the micro level, production of the plants from the microspores. आता ह्याच्यामधून इझिली तुम्हाला आन्सर दिसतंय. तर इथे बघा हे जे आहेत हे लार्ज नंबर ऑफ द प्रोजेनी प्लांट्स ते काय करतात तयार करतात. इथे बघा डायग्राममध्ये दिसते लार्ज नंबर्स म्हणजे नंबर्स जास्त आहे, प्रोजेनी प्लांट्स तयार करतात आणि प्लांट्स तयार करून मग ऑन फील्ड त्यांना ग्रो करायला लागतात. सो त्याला आपण काय म्हणतो मायक्रो प्रोपॅगेशन. So the answer is second, production of the large number of the progeny plant. Next question बघा. If the red and white genetics मधून मेंडेलियन जेनेटिक्स मधून 12th स्टँडर्ड मधून क्वेश्चन विचारलाय.
रेड अँड व्हाईट सीड कलर शोज द रेशो ऑफ 1:4:6:4:1 इन द F2 जनरेशन. इट इज ड्यू टू. हे कशामुळे झाले, हा रेशो का आलेला आहे ते आपण बघूयात. आता ह्या रेशोबद्दल बघायचं तर इथे बघा, हा जो आहे तो आहे पॉलीजेनेटिक इनहेरिटन्स. पॉलीजेनेटिक इनहेरिटन्स म्हणजे काय की जसा स्किन कलर आहे, तर तुम्ही ऑब्झर्व केला आपल्या फॅमिलीमध्येच तर बऱ्याचदा असं होतं की कलर एकदम सेम नसतात, त्याच्यामध्ये थोडेसे व्हॅरिएशन्स असतात. आणि हा जो रेशो तुम्ही बघितलेला आहे 1:4:6:4:1 हा रेशो पण काय थोडासा व्हॅरिड टाईपमध्ये रेशो आहे. तर हे व्हॅरिएशन्स कशामध्ये क्रिएट होतात, जसं एक्झाम्पल आहे स्किन कलर. सो इथे मी एक्झाम्पल स्किन कलरचं घेतलेलं आहे. पहिल्यांदा बघूयात हे पॉलीजेनिक ट्रेट इनहेरिटन्स जे आहे ते का तयार होतं. इट ऑकर्स व्हेन वन कॅरेक्टरिस्टिक इज द कंट्रोल बाय द 2 or more जीन. एकच कॅरेक्टर आहे, जसं की स्किन कलर हा एकच कॅरेक्टर झालेला आहे, पण 2 किंवा अधिक जीन्स जे आहेत त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं, व्हेरिएशन जास्तीत जास्त क्रिएट होतं. ऑफन द जीन्स आर लार्ज इन द क्वांटिटी बट स्मॉल इन इफेक्ट. जरी जीन्स जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये असेल तरी त्यांचा इफेक्ट जो आहे तो छोटासा आहे. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ द ह्युमन पॉलीजेनिक इनहेरिटन्सचे काय काय एक्झाम्पल आहे, जसं की हाईट आहे, तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाची हाईट जी आहे ती जनरली डिफरंट असते. किंवा स्किन कलर, आईजचा कलर किंवा वेट जो आहे दॅट इज डिफरंट. सो पॉलीजीन्स एक्झिस्ट इन अदर ऑर्गॅनिझम ॲज वेल. नुसतं ह्युमन्समध्ये पण नाही, पण बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये पण पॉलीजीन्स ऑब्झर्व होता. आता इथे बघा की आपण कॅरेक्टर एकच आहे आणि डिफरंट जीन्स आहे. जसं जीन हा AB तुम्हाला दिसतोय, इथे पण AB हा जीन दिसतोय. मग आता इथे काय पण एक चेकर बोर्डने त्यांनी क्रॉस केलं. क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला दिसते बघा इथे काय, हा AB सोबत क्रॉस केला. त्यानंतर हा जो दोन्ही डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इथे कलर कोणता क्रिएट झाला, निग्रो कलर क्रिएट झाला. आता ह्या पूर्ण चार्टमध्ये तुम्हाला इथे हा कॅरेक्टरिस्टिक्स A आणि B दोन्ही डॉमिनंट दिसत नाही आहे, म्हणजे हा वेगळा कलर आहे, म्हणजे हा कोणता आहे, निग्रो कलर, म्हणजे हा झाला 1. त्यानंतर बघा डार्क कलरचे किती आहेत, डार्क्स AABB. त्यानंतर इथे एक डार्क कलर क्रिएट होतो आणि त्यानंतर इथे एक डार्क कलर क्रिएट होतो. जिथे B कॅपिटल आहे आणि जिथे A कॅपिटल आहे त्या सगळ्या ठिकाणी काय होतं आहे तर डार्क कलर क्रिएट होतं आहे. म्हणजे डार्क कलर किती ठिकाणी तयार झाले तर 4 ठिकाणी डार्क कलर तयार झाले. म्हणजे हा 1 2 3 आणि 4. त्यानंतर मुलेटो कलर कधी क्रिएट होणार आहे, जेव्हा A कॅपिटल आहे तेव्हा मुलेटो कलर क्रिएट होणार आहे. सो हा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे हे किती झाले 6. म्हणजे 1 हा कोणता होता, निग्रो होता, निग्रो. त्यानंतर 4 हे किती होते, डार्कचे 4 होते, डार्क कलरचे 4 होते. त्यानंतर मुलेटो कलरचे किती आहे 6 आहेत, मुलेटो कलर. त्यानंतर फेअर कलर बघा, फेअर कलरचे किती आहेत 4 आहेत, म्हणजे 4 काय आहेत फेअर कलर. आणि त्यानंतर अल्बिबिनो म्हणजेच व्हाईट एकदम कलर जो आहे तो 1 आहे. म्हणजे रेशो काय झाला 1:4:6:4:1 असा हा रेशो झाला आहे. आणि हा रेशो कशाचा आहे तर पॉलीजेनेटिक ट्रेटचा हा रेशो आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन बघा, द रेड अँड व्हाईट हा रेशो कशाचा आहे त्यांनी विचारला आहे किंवा का क्रिएट झाला आहे हा रेशो, बिकॉज ऑफ द पॉलीजेनेटिक ट्रेट विच इज कंट्रोल बाय द 3 जीन्स. आणि त्यामुळे हा काय झाला आहे पॉलीजेनेटिक ट्रेट क्रिएट झालेला आहे. मग त्यानंतर तुम्हाला हे पण स्टडी करायचं इपिस्टॅटिक जीन काय आहे, तर एक जीन जो आहे तो दुसऱ्या जीनचा जो इफेक्ट आहे त्याला मास्क करतो, त्याला आपण म्हणतो इपिस्टॅटिक जीन. त्यानंतर ऑप्शन आहे ड्युप्लिकेट जीन्स. त्यानंतर पॉलीजेनेटिक ट्रेट इज कंट्रोल बाय द 3 जीन्स, इपिस्टॅटिक जीन अँड पॉलीजेनेटिक ट्रेट इज कंट्रोल बाय द 2 जीन्स. सॉरी, ह्याचा प्रॉपर आन्सर आहे पॉलीजेनेटिक ट्रेट इज कंट्रोल बाय द 2 जीन्स. 2 जीन्सने कंट्रोल होतो, कारण की आता आपण इथे बघितले ना 2 जीन्स आहे A आणि B. सो इट इज कंट्रोल बाय द 2 जीन्स आणि त्यामुळे हा ट्रेट क्रिएट होतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द प्रोसेस ऑफ द निओप्लास्टिक सेल्स मूविंग थ्रू द circulatory system and becoming lodged into the vessels causing the obstruction in referred to as. ऑप्शन काय काय आहेत बघूयात. ऑप्शन आहे A ॲनाप्लाझिया, निओप्लासिया,
थ्रोम्बोसिस आणि त्यानंतर इम्बॉलिझम, असे 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. मग आता आपण बघूयात की हे काय आहे. निओप्लास्टिक सेल्स म्हणजे अशा सेल्स की ज्या अनकंट्रोल त्यांची ग्रोथ होती आणि त्यामुळे एक बोलस किंवा एक असा अशा टाईपमध्ये एक इम्बोलस तयार होतो. ठीक आहे. आता इथे डायग्राममध्ये दिसतंय की अशा टाईपचा एक इम्बोलस तयार झालेला आहे. मग आता हा जो इम्बोलस का तयार झालेला आहे, कारण की अनकंट्रोल सेल्सची ग्रोथ होती. हे बघा ब्लडचा क्लॉट होता किंवा इथे खूप साऱ्या सेल्स होत्या, अनकंट्रोल ग्रोथ, आणि त्यामधून हे काय होतात, डिवाइड होतात आणि डिवाइड होऊन एक इम्बोलस जो आहे तो सॉर्ट आउट होतो आणि तो जातो तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. हा झाला फर्स्ट पार्ट. त्यानंतर हा जो इम्बोलस तयार झालेला आहे, हा जो गठ्ठा तयार झालेला आहे सेल्सचा, दॅट इम्बोलस ट्रॅव्हल्स टू द वेन टू द लंग्स. मग ट्रॅव्हल कुठून होणार आहे, हे बघा इथे वेन्सपासून कुठे ट्रॅव्हल होतोय, तर हा लंग्सकडे ट्रॅव्हल होतोय. अशा टाईपमध्ये हे डायरेक्शन आहे, हा तुमचा लंग आहे. ठीक आहे. दीज आर द लंग्स बाय डोप्ड ऑर्गन. Now that embolus travels through the heart and get lodged into the blood vessels of the lung. आणि त्यामध्ये काय व्हायला लागतं की हे ट्रॅव्हल करायला लागते कुठे, हार्टकडे. इथे मिडल पोर्शनला तुम्हाला हार्ट दिसतोय, हार्टकडे ते ट्रॅव्हल करायला लागते आणि हार्टकडे जेव्हा ते ट्रॅव्हल करायला लागते तर हा जो बोलस आहे तो लॉज होतो तुमच्या ब्लड वेसल्समध्ये लंगच्या, आणि त्यामुळे काय होणार आहे, दॅट पर्सन इज सफर्ड बाय द अटॅक. So the becoming the lodge into the vessels causing the obstruction is referred to as, आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो इम्बोलिझम. ही प्रोसेस कुठली आहे, इम्बोलिझम. सो आता इथे हे हेडिंगच आहे, हाऊ द पल्मोनरी इम्बोलिझम इज फॉर्म. तर अशा टाईपमध्ये पल्मोनरी इम्बोलिझम फॉर्म होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44, डबल लाईन्स इन द पेडिग्री ॲनालिसिस शो. मग काय काय शो करते डबल लाईन्स इन द पेडिग्री अनालिसिस. फर्स्ट ऑप्शन आहे सेक्स अनस्पेसिफिक, अनअफेक्टेड ऑफस्प्रिंग्स, मॅरेज बिटवीन द रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स, मॅरेज बिटवीन द अनरिलेटेड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. डबल लाईन्स पेडिग्रीमध्ये काय शो करतात, पेडिग्रीचे सिम्बॉल्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता हे काय आहेत, तर हे सिम्बॉल्स मी तुमच्यासाठी आणले. हा जो आहे स्क्वेअर तो मेलसाठी डिनोट केला जातो, राऊंड जिथे असेल म्हणजे फिमेल आहे. त्यानंतर ह्या दोघांच्यामध्ये जर एखादी लाईन असेल त्याला आपण म्हणतो मॅरेज आहे, दोघांमध्ये मेल आणि फिमेल. त्यानंतर ह्या ज्या डबल लाईन्स आहेत त्या डबल लाईन्स दॅट मीन द कन्सेजियस मॅरेज, म्हणजे रिलेशन्समध्ये जे काही मॅरेज क्रिएट होतात त्याला आपण कन्सेजियस मॅरेजेस म्हणतो. त्यानंतर खाली बघा अशा टाईपचा जर तो पेडिग्री असेल, सो रोमन न्यूमेरल सिम्बॉलाइज जनरेशन्स, हा जो आहे रोमननी डिनोट केला जातो. इथे बघा इथे रोमन लेटर्सने डिनोट केला जातो. हा फर्स्ट जनरेशन, मग ह्यामधून हे सेकंड जनरेशन, अशा टाईपमध्ये. त्यानंतर अशा टाईपमध्ये ट्रायंगलमध्ये असेल तर हे काय आहेत, ट्विन्स आहेत, आयडेंटिकल ट्विन्स आहेत. त्यानंतर दीज आर द फ्रॅटर्नल ट्विन्स फिमेल्स, अशा टाईपमध्ये हे फ्रॅटर्नल ट्विन्स आहेत. त्यानंतर जर असे ब्लॅक कलरने डिनोट केलेले असतील, राऊंड ब्लॅक किंवा हा स्क्वेअर ब्लॅक, म्हणजे हा अफेक्टेड फिमेल आहे कारण की राऊंड फिमेलला डिनोट करतो. हा जो स्क्वेअर आहे तो अफेक्टेड मेल. जर अशा लाईन्स असतील तिरप्या तर ह्याचा अर्थ काय, तर कॅरियर आहे, म्हणजे पूर्णपणे डिसीज नाही झाला आहे पण तो पर्टिक्युलर डिसीज कॅरी करण्याची कपॅसिटी आहे, म्हणजे ही काय फिमेल कॅरियर आहे, ही मेल कॅरियर आहे. त्यानंतर सॉरी दिस इज व्हॉट, दिस इज द कॅरियर. त्यानंतर आहे डिसीज्ड फिमेल अँड द मेल. डिसीज्ड फिमेल म्हणजे अशा टाईपमध्ये डिनोट केले जातं. डिसीज म्हणजे DISE, डिसीज झालेला असं नाही आहे, डिसीज्ड फिमेल अँड मेल. आणि त्यानंतर हा जो आकार आहे त्याला आपण म्हणतो दिस इज द अननोन सेक्स किंवा ट्रान्सजेंडर पण म्हणू शकतो. सो क्वेश्चन काय विचारला आहे, डबल लाईन्स द कन्सेजियस मॅरेज, म्हणजेच रिलेटिव्समध्ये जे मॅरेज होतात ते अशा टाईपमध्ये डिनोट होतात. मग ऑप्शन बघा इथे मॅरेज बिटवीन द रिलेटेड इंडिव्हिज्युअल्स इज डिनोट्स द डबल लाईन्स इन द पेडिग्री ॲनालिसिस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45, डाऊन सिंड्रोम इज कॉज ड्यू टू द ॲबरेशन इन. कशामुळे डाऊन सिंड्रोम होतो, तर डाऊन सिंड्रोम जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रायसोमी. काय म्हणतो, ट्रायसोमी. म्हणजे जनरली जे आपले क्रोमोझोम्स असतात जे असे पेअर्समध्ये असतात, तर इन्स्टेड ऑफ दॅट इथे काय होणार आहे, ट्रायझोमी क्रिएट होणार आहे. मग आता इथे
विचारले डाऊन सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोमची ट्रायझोमी बघा. ट्रायझोमी कुठे आहे? 21st क्रोमोझोमवरती. टोटल क्रोमोझोम्स किती असतात? 22 + 6 क्रोमोझोम, असे 23 क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, तर असे पूर्ण 20पर्यंत नॉर्मल आहे. 21मध्ये काय झालं? ट्रायझोमी क्रिएट झाले. म्हणजे हा पण क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड, हा एक इथे क्रोमोझोम. त्यामुळे काय झालं? हे 3 क्रोमोझोम्स असल्यामुळे आपण काय म्हणतो? ट्रायझोमी क्रिएट झाली ॲट द 21st नंबर ऑफ क्रोमोझोम. कोणत्या क्रोमोझोमवरती? 21 नंबरच्या क्रोमोझोमवरती ट्रायझोमी क्रिएट झाली आणि त्यामुळे त्या पर्सनला डाऊन सिंड्रोम झाला. सो ऑप्शन बघा, क्रोमोझोम 2, क्रोमोझोम 20, क्रोमोझोम 21 अँड एक्स क्रोमोझोम. खूप वेळेस अशा टाईपचे क्वेश्चन्स रिपीट करतात. आत्ता डाऊन सिंड्रोम विचारला, पुढच्या वेळेस क्लेनफिल्टर सिंड्रोम विचारतील, त्याच्या पुढच्या वेळेस पटाउस सिंड्रोम विचारतील. तर तुम्हाला हे सगळे 4-5 जे जेनेटिक सिंड्रोम्स आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे 12च्या बुकमधून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द एन्झाईम युजफुल इन द कन्वर्जन ऑफ पेनिसिलिन G to 6-amino penicillin cyclic acid is, the option is penicillin acylase, penicillinase, carboxypeptidase, aminopeptidase. So the correct option is penicillin acylase. Next question बघा. A small organic non-protein molecule that carries a chemical group between the enzyme is. असा स्मॉल ऑर्गॅनिक पण प्रोटीन नेचरचा नाही आहे मॉलिक्यूल, जो की इट कॅरीज द केमिकल ग्रुप बिटवीन द एन्झाईम. एन्झाईममध्ये एक केमिकल ग्रुप कॅरी करतो, पण त्याचा नेचर तो ऑर्गॅनिक आहे आणि तो नॉन प्रोटीन नेचरचा पण आहे. असं कुठला आहे? मग ऑप्शन विचारला आहे कोफॅक्टर, कोएन्झाईम, कॅटलिस्ट अँड सबस्ट्रेट. आता हे सगळे टर्मिनॉलॉजीज मी तुमच्या क्लिअर करते बघा. ऑप्शनमध्ये इथे बघा एन्झाईम्स आहेत. आता एन्झाईम्सचे 2 टाईप असतात. 2 टाईप कुठले? तर एक सिंपल एन्झाईम म्हणतो आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेटेड. सिंपल म्हणजे सिंगल टाईपमध्ये आहे. कॉन्जुगेटेड म्हणजे काय? मेडअप ऑफ द प्रोटीन अँड नॉन प्रोटीन पार्ट. त्या एन्झाईमला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेटेड एन्झाईम. ठीक आहे. आता हा सिंपल आहे तर ह्याचा काहीच रोल नाही. आता कॉन्जुगेटेड आहे म्हणजेच प्रोटीन नॉन प्रोटीन पार्ट एकत्र. आणि आपल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे? जो नॉन प्रोटीन नेचरचा आहे. आता बघा, हो, हा जो कॉन्जुगेटेड एन्झाईम आहे त्याला 2 पार्ट्समध्ये, एक प्रोटीन पार्ट आहे, एक नॉन प्रोटीन पार्ट आहे. जो प्रोटीन पार्ट आहे त्याला आपण म्हणतो अपो एन्झाईम. क्वेश्चन विचारला असता की प्रोटीन पार्टचा आहे तो कोणता आहे, तर तुमचं ऑप्शन असतं अपो एन्झाईम. आता नॉन प्रोटीन पार्टमध्ये बघा 3 पार्ट्स आहेत. एक आहे कोएन्झाईम, दुसरा आहे कोफॅक्टर, तिसरा आहे प्रोस्थेटिक ग्रुप. कोएन्झाईम जो आहे तो ऑर्गॅनिक नेचरचा आहे, नॉन प्रोटीन पण आहे, ऑर्गॅनिक नेचरचा पण आहे. सो द ऑप्शन इज द कोएन्झाईम इज द करेक्ट ऑप्शन. आता एक्झाम्पल काय कोएन्झाईमचे? विटॅमिन आहे, AMP, ADP, FMN, FAD, लिपोइक ॲसिड. सो हे सगळे काय ऑप्शन एक्झाम्पल्स आहे कोएन्झाईम. मग कोफॅक्टर काय? सो कोफॅक्टर जो आहे तो इनऑर्गॅनिक मटेरियल आहे किंवा आपण मेटॅलिक आयन्स असं म्हणू शकतो. मग पुढच्या वेळी क्वेश्चन कोफॅक्टर्सवरती विचारतील, मग तुम्हाला माहिती पाहिजे कोफॅक्टर्स काय? इनऑर्गॅनिक आहे, नॉन प्रोटीन नेचरचं असे पण काय? इनऑर्गॅनिक. मग प्रोस्थेटिक ग्रुप काय? प्रोस्थेटिक ग्रुप इज टाइटली अटॅच, ऑर्गॅनिक, मे बी इनऑर्गॅनिक पार्ट, कॅन नॉट बी इझिली सेपरेटेड. तो ऑर्गॅनिक असू शकतो किंवा इनऑर्गॅनिक असू शकतो, पण तो इझिली सेपरेट आउट होऊ शकत नाही. कोएन्झाईम आणि कोफॅक्टर काय इझिली सेपरेट आउट होऊ शकतात. सो क्वेश्चन बघा, स्मॉल मॉलिक्यूल जो इनऑर्गॅनिक पण ऑर्गॅनिक पण आहे आणि जो नॉन प्रोटीन नेचरचा पण आहे. मग आता बघितलं आपण नॉन प्रोटीन आणि ऑर्गॅनिक, मग ह्याचा ऑप्शन काय आहे? कोएन्झाईम. ठीक आहे. कोफॅक्टर का नाही? कारण की कोफॅक्टर इनऑर्गॅनिक नेचरचा आहे. नेक्स्ट बघा, द की एलिमेंट इन द मॅग्नेटिक सेन्सर सिस्टीम ऑफ द पिजन अँड मायग्रेटिंग बर्ड्स. हे विचारले. तुम्ही बघितलं असेल बरेचदा आपल्या घरी पण खिडकीमध्ये ते पिजन्स येतात जे ग्रे कलरचे असतात. तर इथे तुम्हाला ह्या इमेजवरून पण लक्षात आलं असेल. मग त्यांच्याकडे असा कुठला एलिमेंट आहे की जो मॅग्नेटिक सेन्सर सिस्टीममध्ये काम करतो किंवा कोणता असा पार्ट आहे त्यांचा की जो मॅग्नेटिक सिस्टीममध्ये काम करतो, तर ह्याचा ऑप्शन आहे कोक्लिया. ज्यांचं झूलॉजी त्यांना येईल. हा क्वेश्चन नंबर 49.
एक्स-रे इंड्युसेस द म्युटाजेनिक चेंजेस बाय, ऑप्शन दिलेत बघा, ट्रान्झिशन, फ्रेम शिफ्ट, ट्रान्सवर्शन अँड क्रोमोझोमल ब्रेकेज, असे 4 ऑप्शन्स आहेत. ट्रान्झिशन म्हणजे काय? ट्रान्झिशन म्हणजे प्युरिन जो आहे तो प्युरिननेच रिप्लेस्ड होतो, किंवा पिरिमिडिन जो आहे तो पिरिमिडिनने रिप्लेस्ड होतो. ह्याला आपण ट्रान्झिशन टाईपचं म्युटेशन म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल बघायचं झालं तर प्युरिनचं एक्झाम्पल काय? ॲडेनाईन आणि ग्वानिन. ॲडेनाईनच्या जागेवरती जर ग्वानिन आला किंवा ग्वानिनच्या जागेवरती जर ॲडेनाईन आला, जर अशी रिप्लेसमेंट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन. सेकंड आहे फ्रेम शिफ्ट. फ्रेम शिफ्ट म्हणजे एक फ्रेम आहे, फॉर एक्झाम्पल ATGC ही फ्रेम आहे. मग ह्याच्यामध्ये आयदर हा G डिलीट होऊ शकतो किंवा इथे एखादा पुन्हा G ॲड होऊ शकतो किंवा दुसरा एखादा न्यूक्लिक ॲसिड, त्याला आपण फ्रेम शिफ्ट म्हणतो. त्यानंतर ट्रान्सवर्शन, प्युरिन इज रिप्लेस्ड बाय द पिरिमिडिन. प्युरिन हा कशाने रिप्लेस्ड होतोय? पिरिमिडिनने रिप्लेस होतोय, मग त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सवर्शन. मग विचारले एक्स-रे हा जो म्युटाजन आहे तो कशा खालीलपैकी कुठल्या टाईपचे चेंजेस दाखवते? तर इथे बघा, एक्स-रे आणि गामा रे हे दोन्ही पण काय म्युटाजेन्स आहेत. ते डायरेक्टली काय करत असतात? तर बॉन्ड ब्रेक करतात. सो द ऑप्शन इज द क्रोमोझोमल ब्रेकेज. Question number 50. Which of the following snRNAs pair to form the catalytic active site during the pre-mRNA splicing? आता mRNA स्प्लायसिंग म्हणजे काय सगळ्यात अगोदर बघूयात. त्याही अगोदर बघूयात ऑप्शन काय दिले. U6 U2 U1 U2 U6 U4 U5 आता इथे बघा, स्प्लायसिंग म्हणजे काय की जेव्हा mRNA तयार होत असतो ट्रान्सक्रिप्शनने, प्रोटीन सिंथेसिसचा सेंट्रल डोग्मा आपल्याला माहिती आहे की प्रोटीन कसं सिंथेसाइज होतो, तर प्रोटीन सिंथेसिसचा एक सेंट्रल डोग्मा आहे. ह्या सेंट्रल डोग्मामध्ये काय आहे तर हा DNA पासून काय होत असतं, तर DNA पासून mRNA तयार होतो आणि mRNA पासून काय तयार होतं, तर mRNA पासून प्रोटीन तयार होतं, बरोबर. हा सेंट्रल डोग्मा आहे. आता हा जो ट्रान्सक्रिप्शन, हा प्रोसेस कोणती आहे? ट्रान्सक्रिप्शन. ही प्रोसेस कोणती आहे? ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन थ्रू DNA पासून जर mRNA तयार झाला तर हा जो mRNA आहे हा mRNA ला आपण काय म्हणतो? प्री mRNA आहे. आता प्री mRNA का म्हणतो? कारण की ह्या mRNA मध्ये दोन्ही टाईपच्या सिक्वेन्स असतात. मग दोन्ही कुठल्या? की एक्झॉन्स पण प्रेझेंट असते आणि इंट्रॉन्स पण प्रेझेंट असते. मग एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स म्हणजे काय? की इंट्रॉन्स म्हणजे काय, एक्झॉन्स म्हणजे काय, तर दिस इज द कोडिंग सिक्वेन्स, म्हणजे जी बेनिफिशियल आहे आपल्यासाठी, जी काहीतरी कोड करते. आणि इंट्रॉन्स काय, तर नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे. नॉन कोडिंग सिक्वेन्सची गरज नाही आहे बॉडीमध्ये. नॉन कोडिंग सिक्वेन्सला आपल्याला काय करायचं? रिमूव्ह करायचं आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्प्लायसिंग प्रोसेस, ज्याच्यामध्ये हा इंट्रॉन्स रिमूव्ह केला जातो आणि मग आपल्याला काय मिळतं, तर एक्झॉन्स मिळतात आणि मग ह्याला आपण म्हणतो दॅट इज द mRNA. मग हा काय झाला? प्री पार्ट. मग विचारले which of the following sRNA pairs to form the catalytic active site during the pre-mRNA splicing? मग pre-mRNA splicing हे आपण बघूयात डायग्रामॅटिकली. हे बघा, हे काय आहेत? रेड कलरने जे डिनोट केले दिस इज द इंट्रॉन्स आणि जे ब्ल्यू कलरने डिनोट केले हे काय आहेत? एक्झॉन्स. म्हणजे हा एक्झॉन 1 आहे, हा एक्झॉन 2 आणि हा इंट्रॉन. आता ह्याला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करण्यासाठी काय होणार आहे, तर इथे सगळ्यात अगोदर U1 येणार आहे. U1 काय करणार आहे, तर इथे बाइंड होणार आहे. U1 बाइंड झाला तर इथून काय होणार आहे? U1 क्लिवेज करणार आहे. क्लिवेज म्हणजे एक कट क्रिएट करणार आहे. हा जर कट इथे त्यांनी क्रिएट केला तर कट क्रिएट केल्यामुळे काय झालं, असा लॅरिएट स्ट्रक्चर फॉर्म झाला. म्हणजे ह्याचा जो OH ग्रुप आहे U1चा किंवा इथून जो कट झालेला हा जो OH ग्रुप आहे तो ह्याच्यासोबत बाइंड होतो आणि इथे काय होतं? स्प्लायसिंग होतं. स्प्लायसिंग झाल्याच्या नंतर काय होणार आहे? हा ग्रुप पूर्ण लॅरिएट इंटरमिडिएट सेपरेट आउट होणार आहे. म्हणजे हा पूर्ण रेड कलरचा इंट्रॉनचा पार्ट काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. आता बघा, स्प्लायसिंग ऑफ द प्री mRNA मॉलिक्यूल इज कॅटलाइज्ड बाय द स्मॉल रायबोन्यूक्लिओप्रोटीन, ज्याला आपण SNRNPs म्हणतो. आफ्टर द U1 SRNP, कोण अगोदर जॉईन झालं होतं? तर U1 जॉईन झालं होतं. बाइंडिंग टू द 5' स्प्लाइस साईट, कोणत्या स्प्लाइस साईटला? हा 5' स्प्लाइस साईट आहे. द 5' एंड ऑफ द इंट्रॉन बेस पेअर्स विथ द डाउनस्ट्रीम ब्रांच सिक्वेन्स अँड फॉर्मिंग द लॅरिएट. मग हा डाउनस्ट्रीमला जातो आणि अशा टाईपमध्ये लॅरिएट स्ट्रक्चर फॉर्म करतो. The 3' end of the axon is cut and joined to the branch side by the hydroxyl group of the 3' end of the axon that attaches the phosphodiester at the 3' splice site, and as a result the axon L1 and L2 are covalently bound and lariat content is getting
रिलीज. मग अशा प्रकारे काय होणार आहे, तो लॅरिएट रिलीज होणार आहे. मग क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला, विच वन ऑफ द फॉलोइंग SNRNAs pair to form the catalytic active site during the pre-mRNA. The correct option is the U6U2. आता U6U2 कुठून आले तर U1 आणि U2 जे आहेत ते पहिल्यांदी क्लिवेजमध्ये इन्वॉल्ड असतात आणि U6 आणि U2 जे आहेत ते U5 तो नसतोच त्याच्यामध्ये, ठीक आहे. U4 त्याच्यामध्ये इन्वॉल्व नसतो. U6 आणि U2 जो आहे ते कॅटालिटिक ॲक्टिव्ह साईट प्रोव्हाइड करतात ड्युरिंग द pre-mRNA स्प्लायसिंग. म्हणजे कट झाल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल हा होता एक्झॉन 1 एक्झॉन 2, इथून कट झाला, मग कट झाला तर हा अशा टाईपमध्ये रिलीज झाला तर मग इथे काय होणार आहे, U6 आणि U2 येऊन बाइंड होणार आहे, त्याला आपण म्हणतो कॅटालिटिक ॲक्टिव्ह साईट ड्युरिंग द pre-mRNA स्प्लायसिंग. कोण प्रोव्हाइड करतं, U6 अँड U2. तर ह्याचा अर्थ तुम्हाला स्प्लायसिंगवरती क्वेश्चन्स विचारतात, याचा अर्थ तुम्हाला म्युटेशन्सवरती क्वेश्चन विचारतात, सिंड्रोम्सवरती क्वेश्चन्स विचारतात, त्यानंतर मेंडेलियन्सचे जे जेनेटिक्स किंवा आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्रॉसिंग ओव्हर्स आहेत त्यावरती क्वेश्चन्स विचारतात. या थ्रू तुम्हाला लक्ष देतं. नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. सो थँक्यू सो मच. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.